खूप सारे इन्फ्लुएन्सर्स आहेत की जे ड्राय फास्टिंग करतात. सो जे अजिबात काही खात नाहीत, पीत नाहीत. पण मला असं वाटतं की हे आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने करावं. कारण त्याचा मोठा इम्पॅक्ट आपल्या मेजर व्हायटल ऑर्गन्सवर होणार आहे. सो मी अशी पण लोक बघितली आहेत की जी 24 तास उपवास करतायत किंवा 48 तास, 72 तास. सो मला असं वाटतं की ह्या प्रोसेसमध्ये कधी कधी मसल लॉसचा मोठा धोका आहे. तर यू हॅव टू बी अगेन व्हेरी माइंडफुल while continuing with fasting. तर हा पण विचार केला गेला पाहिजे. नक्कीच. म्हणजे आपल्याला काय आजार आहेत, आपलं वय काय आहे, आपला बॉडी टाईप काय आहे, हे सगळं कन्सिडर करून आपण उपवास हे कशा पद्धतीने केले पाहिजेत ह्याचा डॉक्टरशी कन्सल्ट करून केलं तर डेफिनेटली ते जास्त बेनिफिशियल राहील. अतिरेकी उपास नाही करायचे. म्हणजे कोणीतरी आपल्या डोक्यावर गन धरली आहे आणि आपण उपास करायचा असं नाही करायचंय. उपासाच्या मुळे आपल्याला आनंद मिळणं गरजेचं आहे. आपण परमेश्वराच्या जवळ जाणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपलं मन ब्रेन फॉगमध्ये आहे आणि मन असं खूप अफाजाड काहीतरी होतंय तर आपल्याला हे लक्ष लागणारच नाही. बरोबर. त्यामुळे असे काहीही क्रेझी डाएट प्लॅन्स फॉलो नाही करायचे. ओबेसिटीसाठी 14 तासाचा जो आपण म्हणू शकतो विंडो आहे तो मोर दॅन सफिशियंट आहे. जो आपल्याला छान लिव्हरला मदत करेल रिकव्हरी करायला आणि ओव्हरऑल आपल्या इंटेस्टाईनला मदत करेल. तर हा आपण नक्की एक्झिक्यूट करू शकतो. पण मग ह्याची फ्रिक्वेन्सी कशी असली पाहिजे? नाही, इट शुड बी लाईक युअर लाईफस्टाईल. हो, पण म्हणजे आठवड्यातून एकदा करायचं, रोज करू शकतो आपण. म्हणजे तुम्ही सकाळी 7 नंतर किंवा 8 नंतर पहिलं खाणं आणि संध्याकाळी 7 नंतर शेवटचं खाणं हे केलं, 12 किंवा 13 तासाचं फास्टिंग ठेवलं तर यू विल गेट अमेझिंग रिझल्ट. ओके. हे खूपच चांगली माहिती मिळाली आहे. म्हणजे वेट लॉसच्या लोकांना फारच आनंद होईल की हो आम्ही हे रोज करू शकतो. अगदी. आणि सस्टेनेबल आहे ना. म्हणजे वी वॉन्ट समथिंग विच इज क्वाईट सस्टेनेबल. म्हणजे मी 2 महिने एक रुटीन केलं आणि मग 2.5 महिने झाल्यानंतर मला बोर व्हायला लागलं, मला इरिटेट व्हायला लागलं, तर काही उपयोग नाही त्या गोष्टीचा. डाएट और लाईफस्टाईल चेंज शुड बी ॲज इझी हाऊ यू ब्रीथ. म्हणजे आपण श्वास कसा घेतोय आणि कसा सोडतोय तसे आपले डाएट प्लॅन्स असावेत. म्हणजे मला स्वतःला आय हॅव 2 टीनेज डॉटर्स. तर मी असं नाही म्हणू शकत की मी रोज एक स्मूदी बनवेन आणि मग मी काहीतरी गॉकॅमोले खाईन आणि मी ॲव्होकाडो आणेन, असं नाही होऊ शकत. पण माझ्या घरामध्ये जवस आहे विच इज गोइंग टू गिव्ह मी गुड अमाऊंट ऑफ ओमेगा 3. सो आय विल स्टिक टू दॅट. माझ्याकडे तीळ आहेत, मी तिळाचा वापर करीन. वी वॉन्ट समथिंग विच इज सस्टेनेबल. मी रोज करू शकेन आणि जे मला आवडेल, जे माझ्या सगळ्या पंचेंद्रियांना आनंद देईल आणि मला बेनिफिट्स देईल हेल्थचे, असं. आणि जे लोकली अवेलेबल आहे, जे आपल्या इथे पिकतं, अगदी ते जास्त महत्वाचं आहे.